Hal hal check hal check. Hal check. धावा मॅचकडं खऱ्या अर्थानं पहिलाच बॉल 3-1 लेग स्प्लिट सामना होते सुरुवात फर्स्ट बॉल आणि इकडे अगदी शरीराचा वेध घेतोय आणि लेग पार्कचा इशारा त्या ठिकाणी पंच करतील स्वरूपामध्ये पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावर हल चेक हल हल चेक चेक हल चेक चेक त्यावेळेचा बॉल मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता आणि त्याला फिरकावून दिलाय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर मात्र फलंदाज कुमारच्या बॅटमधून आलेला हा पहिला बिग षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकारानं मात्र टीमची टोटल धावसंख्या आता धावफटलावरती अगदी वेगानं जात असताना 7 वरती आपण पाहिलं तर पायल एम के ग्रुप अलिबाग संघ पहिला सामना गमावला होता या संघानं आणि त्याच नंतर मात्र त्या इंटेक्शननं थोडासा आता धाबा बनवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला गेला जातोय कारण पहिल्या मॅचमध्ये 6 ओव्हरमध्ये फक्त 42 बनल्या होत्या आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना तो सामना गमावा लागला परंतु यावेळेस मात्र सुरुवात आक्रमक पाहायला मिळते सध्या कुमार पवार आणि अमित बाकमारे या दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत एक षटकाराच्या मदतीनं 6 वरती तो खेळतोय यावेळेस देखील ताकद होती परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहे फटक्यामध्ये डिफेन्सच्या कव्हरला प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी बॉलला उचलला नॉन फेकणं त्या अगोदर या चेंडूवरती प्राप्त होत आहेत त्या 2 धाबा या चेंडूवरती मिळल्या जातील पायल एम के ग्रुप अलिबाग संघ सध्या थोडंसं धावांसाठी संघर्ष करताना पाहायला फिरायला आहे पहिल्या मागच्याही मॅचमध्ये धाबा बनल्याच नव्हत्या परंतु यावेळेस मला त्या संघर्ष करावा लागणार आहे कारण इतका लांबूरचा प्रवास आपण करत आलोय यावेळेचा फटका फटला लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते परंतु पोहोचले नाही या चेंडूपर्यंत अगदी समोरच्या दिशेनं हा जेल होता परंतु जेल मात्र निसटला जातोय चेंडूवरती आले सिंगल स्ट्राईक रोटेन केली जाते अमित वाकमारेवरती बऱ्याचशा नजरा लागल्या सगळ्या प्रेक्षकांच्या कारण आयकॉन खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून जर चांगला खेळ राहिला कदाचित तर मग एक सन्मानदायक टोटल या मॅच मध्ये पाडू शकतो अमित वाकमारेचा हा फटका सरळ चाललाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध मॅक्झिमम हिट अगदी आत्मविश्वास वाढवणारा फटका 7 धावांसाठी ठोकला षटकार या फटक्यांची नितांत गरज होती मी तर म्हणेन अमित वाकमारे स्ट्रगल करत होता मागचे काही चेंडू डॉट आले होते परंतु या षटक्यानं मात्र आत्मविश्वास त्याचा बळकटला असेल आता आणि षटकारानं मात्र आत्मविश्वास बराचसा वाढला असेल वन्स अगेन याही बॉलला त्याच दिशेनं जणू काही आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलगचा 2 चेंडूवरती 2 षटकार या ठिकाणी ठोकत अमित बाकमारे सांगतोय की मय हो ना हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमध्ये येतोय 2 ओव्हरचा खेळ पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये इथून 23 धावा जमा केल्यात मित्रपड्यांना या ठिकाणी पाहिले एम के ग्रुप अलिबाग संघानं
उजाबळीचा बॉल फार चांगला होता, आडवा बॅटनं क्रॉस बॅटनं खेळले त्या ठिकाणी, परंतु एकेरीला दुहेरीमध्ये आता रूपांतर केलं जातं. 2 धाबा ह्या चेंडूवरती. केतन रुद्रांस 11 कोलाड संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे या मॅचमध्ये. तब्बल 25 बनल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती. पहिल्या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन 22 होत्या, 23 होत्या. लोअर फुल टॉस टायमिंग नाही आहे त्या ठिकाणी, थोडासा निराशा आहे. स्वतःवरती मिड विकेटच्या दिशेनं चेंडू रॅवल होत आहे. शतरक्षक पोहोचला जाईल त्या अगोदर आणि चेंडूवरती स्ट्राईक रोटेन केली जाते. स्ट्राईक रोटेन होते. आता अमित बाकमारे स्ट्राईक एंडवरती सध्या पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून 2 आकर्षित करणारे स्ट्रोक मागच्याच ओव्हरमध्ये आपण पाहिले. 2 षटकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 12 वरती तो सध्या बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. हो, वेगवान बॉल होता. समोरच्या दिशेनं चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अमित बागमारेनं, परंतु चेंडूची लाईन जी होती थोडंसं खाली राहिला चेंडू आणि इथून मात्र त्याला बीट करत सरळ एसटीचा वेध घेतला होता, परंतु तिकडे मिसफील्ड झाली आहे आणि त्याचमुळं लेग पायची धाव या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. धावफटलावरती अगदी शांत गतीने पुढे जात असताना 27 धावा धावफटलावरती. विकेट गमावलेली नाही आहे, विकेट हातामध्ये सुरक्षित आहेत, त्यामुळे इथून चांगली बॅटिंग करणं फार महत्त्वाचं आहे. केतन रुद्रांस 11 कोलाड दोन्ही संघानं एक सामना गमावला आहे, त्यामुळे करो ह्या मरच्या स्थितीमध्ये आहेत दोन्ही संघ. इथून जर सामना गमावला तर मग घरचा रास्ता पकडावा लागणार आहे. हे दोन्ही संघांना चांगलंच ठाऊक आहे, त्यामुळे इथून चांगला परफॉर्मन्स चांगला खेळ जर का राहिला तर मात्र पुढच्या एक चान्स जरूर बने, एक संधी जरूर असेल. आणि या आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. शॉर्ट पिच लेंथ हुक केलाय, जागा बनवले मिड विकेटच्या डोक्यावरून. शतरक्षक बनला जाईल प्रेक्षक. मॅक्झिमम हिट, अजून एक तडाखा अमित बाकमाराच्या बॅटमधून. आता हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार. चला ऑल इंडर जे आमचे मायबाप प्रेक्षक आहेत, जर बॉल जवळ असेल तर प्लीज लगेचच फेकायचं आहे त्या ठिकाणी. मला देखील विनंती आहे. बरेचसे प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेला एन्जॉय करतायत. घर बसल्या देखील केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत. त्या सगळ्यांचा आपण पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करूया. बॉल देखील आलेला आहे त्या ठिकाणी. थँक्यू सो मच. चर्चा करणार होता अमित बाकमारेची, ज्या पद्धतीने आतापर्यंत तो खेळलाय. 5 मध्ये 18 वरती बॅटिंग करतोय. हो, समोरच्या दिशेनं सरप्राईज केला या ठिकाणी अमित बाकमाराला. खऱ्या अर्थानं चांगला चेंडू होता, पुढ्यात होता, परंतु इथून टायमिंग करू शकला नाहीये आणि इथून मात्र षटक समाप्तीचा इशारा पंच त्या ठिकाणी संजय बाकमारे सर करत असताना 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 17.17 सरासरीने धाबा 2 षटकामध्ये आलं 34 धाबा. या ठिकाणी बॅटिंग करत असताना केतन रुद्रांस 11 कोलाड संघानं दमदार सुरुवात दिली आहे त्या मॅचमध्ये. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. बघा समोर आपण पाहतोय अगदी हिरवीगार झाडी, समोर विसाळगडचा डोंगर आणि त्यामध्ये एक दुःखमय वातावरण सध्या पाहायला मिळतं. एक शांत वातावरण आणि त्याच कृषीमध्ये बदललेले हे छोटाचं ऐतिहासिक मैदान. मैदानामध्ये क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आदिवासी रायगड प्रीमियर लीग रबल बॉलची स्पर्धा दुसऱ्या धावेसाठी निघाले होते जरूर, परंतु या ठिकाणी कॉलिंग थोडीशी खराब पाहायला मिळते आहे आणि यावेळेस मात्र फलंदाज होईल कुमार पवार. या ठिकाणी रनआउटचा शिकार बनला जातोय. डगआउटच्या दिशेनं आता त्याला परतीचा प्रवास देखील करावा लागतोय. पहिली विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का केतन रुद्रांस 11 कोलाडला बसला जातोय. कॉलिंग थोडीशी खराब होती या ठिकाणी या दावेची, कारण दोन्ही सेट फलंदाज होते. कुमार पवारनं 6 मध्ये 13 बनवला, त्याचबरोबर अमित बाकमारे 6 मध्ये 18 वरती तो बॅटिंग करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अरुण बाकमारे. विरकुटवाडीचा हा खेळाडू स्फोटक खेळाडू आहे, पण तो मागच्या मॅचमध्ये सोस्त्यामध्ये बाद झाला होता, पण यावेळेस मात्र त्याच्या कामगिरी त्याला सिद्ध करावी लागणार आहे, ज्यासाठी त्याला या संघामध्ये स्थान मिळालं. अगदी त्याला शांत गतीनं हलक्या हाताने टॅप केलाय, सन्मान दिलाय. पहिल्या बॉलवरती हेरलं, त्यानंतर हा फटका खेळला. त्यानं मागच्या मॅचमध्ये लवकर बाद झाले होते, त्यामुळे थोडीशी शांत सुरुवात या मॅचमध्ये करत असताना अरुण बाकमारेला आपण पाहतोय. ट्राय केला आता अमित बाकमारे. चांगली बॅटिंग केली आहे अमितनं आतापर्यंत, चांगले स्ट्रोक
त्याच्या बॅटमधून, परंतु डॉट बॉल ही बरेचसे आले त्याच्या विरोधात. चांगली गोलंदाजी राहिली आहे, टप्पा जो आहे तो समोर ठेवला आहे आणि त्याचमुळे का इथून काहीशे डॉट बॉल देखील त्याच्या विरोधात फेकले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून. सचिन संदीप हा गोलंदाज आहे बॉलिंग ट्रॅकवरती. ओ खडे खडे आसमान दाखवलाय, पॅड वरती होता, आला तसा पाठवलाय बाउंड्री लाईन शॉट्स बाहेर. मॅक्सिमम हिट इथून मात्र फलंदाज अमित वाघमारेचा बॅटमधून अजून एक षटकार. हा नक्कीच नक्कीच 8 बॉल खेळलेत, त्यामुळे एक डॉट, एक षटकार, एक डॉट. 8 चेंडूमध्ये 4 षटकार लगावलेत, 4 डॉट खेळलाय, सिंगल नाहीये. त्यामुळे ही काची आधी ही बॉलर राहिली आहे अमित वाघमारेची. चर्चा जरूर राहील, यावर डॉट आलाय आणि ही खासियत राहिली प्रत्येक चेंडूपासून. एक डॉट आल्यानंतर एक षटकार येतोय. आतापर्यंत 9 चेंडू त्यानं पेश केले, 24 वरती बॅटिंग करतोय, परंतु इथून कुठेतरी चांगला खेळ करावा लागणार आहे. हे बघ, एक डॉट, एक षटकार, एक डॉट, एक षटकार आणि हीच बोलक राहिली अमित वाघमारेच्या. अजून एक आसमानी टोला, यावेळेस देखील प्रेक्षकांना मानवंदना देणारा हा बॉल चालला सीमारेषेवर 6 धावांसाठी षटकार. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्तीचा इशारा बंच त्या ठिकाणी करत आहेत. 48 वरती संघ जाऊन पोहोचलाय. केतन रुद्रांस पण कोलाड संघ 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये किमान इथून बघा मागच्या आजच्या दिवसामध्ये जर का आपण मंगेश विचार केला ना, तर आजच्या दिवसामध्ये 50 ते 60 पर्यंतच आज स्कोर झालाय. कारण मागच्या 3 दिवसामध्ये आपण पाहिलं 105, 107, 115 धावा देखील बनल्या होत्या या मैदानावरती, या खेळपट्टीवरती. परंतु आज गोलंदाजांना अगदीच अनुकूल अशी खेळपट्टी या ठिकाणी साथ दिली. गोलंदाजांना बरेचसे गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. अविनाश जाधवचं मिडियम षटक देखील भरपूर काही सांगून जातं या खेळपट्टीवरती, की या खेळपट्टीवरती आपण जर अचूक लाईन लेंथवरती जर का गोलंदाजी केली तर ही खेळपट्टी गोलंदाजांना देखील तितकी साहजिक आहे. त्यामुळे इथून काही सांगणं फार कठीण आहे, की असं नाही आहे की फलंदाजांनाच ही खेळपट्टी साथ देते. तर गोलंदाजी तुमची जर अचूक लाईन लेंथवरती राहिली ना, तर गोलंदाजांना देखील ही खेळपट्टी तितकीच साहजिक पाहायला मिळते. आणि इथून मात्र या 3 षटकाचा खेळ समाप्तीनंतर 48 वरती एक गडी बाद झालाय. तर केतन 11 रुद्रांस कोलाड टीमचा स्थिती सध्या मजबूत स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. परंतु इथून पायल एमके ग्रुप अलिबाग संघ थोडंसं टेन्शनमध्ये असेल, कारण धावा रोखायच्या त्यांना या 2 षटकांमध्ये. पण आजच्या दिवसामध्ये आपण विचार केला ना, तर विकास नाईक आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. विकास नाईकचा हा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त केले चेंडूनं, आणि त्याचमुळे का होईना या ठिकाणी अरुण वाघमारेला मला सरप्राईज केलं मी ते पडे. इथून त्याला बीट केलाय आणि सरळ एसटी रक्षाचा वेध या ठिकाणी क्या बात आहे, क्या बात आहे. कमालीचा फटका, टायमिंग प्रॉपर आहे स्ट्रोक मध्ये. अरुण वाघमारेचा बॅट मधून आला यावेळेस मिड विकेट सीमा रेखाबाहेर येतोय हा गगनचुंबी षटकार. डेफिनेटली चांगला स्ट्रोक होता या ठिकाणी. मात्र अरुण वाघमारेला आत्मविश्वास देऊन जाईल हा षटकार. पॅडवरती स्लोअर पद्धतीचा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पॅडवरती, तो लेग स्टंपला मिस करत असे पंच त्या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळतायत. लेग बायची एक धाव अमित वाघमारे स्ट्राईक स्वतः जवळ ठेवत असताना चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. 10 चेंडूमध्ये 30 वरती तो बॅटिंग करतोय. आजच्या दिवसामध्ये मंगेश जुगरे आपण विचार केला तर अजूनही एकही अर्धशतक झळकावलेलं नाहीये, कारण 2 दिवसांमध्ये बऱ्याचशा खेळाडूंनी अर्धशतकीय खेळी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु अमित वाघमारेचे आज अर्धशतक खेळी पाहायला मिळेल का? 11 मध्ये 36 वरती तो सध्या बॅटिंग करतोय. कालच्या दिवशी आपण पाहिलं तर रोशन पवारची अर्धशतकीय खेळी पाहिली, आर्यन पवारला पाहिलं, मोहन पारदेशी आकर्षित करणारे बॅटिंग, मयूर वाघची बॅटिंग आपण पाहिली. त्यानंतर बरेचसे खेळाडू आहेत. हरिश्चंद्र होलाला विसरता कामा नये, त्याने शेवटच्या मॅचमध्ये कदाचित अर्धशतकीय पारी त्यानेही खेळली होती, पण तो सामना गमावा लागला होता बरं दिले पण नाणेवली संघाला. पण तो फार चांगला खेळ त्यांचाही राहिला होता कालच्या दिवसामध्ये. परंतु आज कुठला खेळाडूचा दिवस असेल
यावेळेसचा बॉल चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग स्ट्रोक. सलगचा हा दुसरा स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज अमित पाकमारेच्या बॅटमधून. हा जबरदस्त फटका होता अगदी फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला पेलाला. ही बोला काय अमित पाकमारेची 12 मध्ये 42 वरती तो बॅटिंग करतोय. शॉर्ट पिच बॉल ताकदीचा वापर केला यावेळेस मात्र अगदी लांब आणि लांबच चाललाय चेंडू सीमारेच्या पार. अजून एक मॅक्झिमम 3 चेंडूवरती 3 षटकार आता या ठिकाणी ठोकलेत मात्र अमित पाकमारानं. 13 मध्ये 48 वरती तो बॅटिंग करतोय. आजच्या दिवसातला पहिला अर्धशतक ठोकणारा फलंदाज असेल का हा प्रश्न आता प्रेक्षकांच्या समोर देखील. हा आणि एक खासियत देखील त्याची राहिली आहे की त्याने ज्या 48 धावा बनवल्यात त्यामध्ये एकही सिंगल नाहीये, एकही चौकार नाहीये, एकही डबल नाहीये, फक्त षटकारच आहेत. फक्त डॉट बॉल आणि षटकारच आहेत. ही खासियत देखील आहे. 13 मध्ये 48 वरती तो बॅटिंग करतोय त्यामध्ये डॉट बॉल आणि फक्त षटकाराचा समावेश आहे. 73 बनल्यात आता. इथून विचार केला तर 4 षटकांमध्ये एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती 73 73 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक विकेट आतापर्यंत गमावली आहे. संजय आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. क्या बात आहे, कमालीचा टायमिंग. आणि या वेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चाललाय बॉल सीमा रेखा फार. अरुण वाघमारेनं ढोकलाय यावेळेस आकर्षित करणारा हा स्ट्रोक षटकार. क्या बात आहे. बघा हा स्ट्रोक खेळण्यासाठी ताकद नाही तर टायमिंगची फार गरज होती आणि टायमिंग केलं. फक्त दिशा दिली ज्या दिशेनं जात होता चेंडू त्याच दिशेला फक्त अगदी दिशा देत हा षटकार त्यानं ठोकलाय. पहिल्या बॉलवरती 79 बनल्यात आता. अमित पाकमारे कधी स्ट्राईक वरती येणार ह्या नजरा आता प्रेक्षक वर्गांच्या लागल्या असतील कारण 48 वरती तो बॅटिंग करतोय. हाई बॉल मिस टायमिंग आहे की चाललाय परंतु इथून ही महत्वाची विकेट आली आहे. अरुण वाघमारेची खेळी संपली आहे या ठिकाणी. जबरदस्त चेंडू होता परंतु इथून मात्र हा झेल कॅरी केलाय आणि अरुण वाघमारे 6 मध्ये 13 त्यानं बनवल्यात आणि आता तो परततोय नंबूच्या दिशेनं. डगआउटच्या दिशेनं थोडासा निराश असेल या स्ट्रोक वरती कारण बराचसा शॉट चेंडू होता. ताकद थोडीशी कमी पडली जाते या स्ट्रोक मध्ये. टायमिंग नव्हता अगदीच आणि त्याचमुळे इथून सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जातो. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने तो कॅच कॅरी केला जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि इथून हा दुसरा धक्का केतन रुद्रांस 11 कोल्हाडला मात्र दिला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं बॅट्समन किरण मोरेला आता आपण पाहतोय. नेट क्रमांक 4 वरती तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किरणला पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. बॅटिंग फार चांगली राहिली. 79 बनल्यात आता. यावेळेस मात्र आता प्रयत्न करणार नाहीये डबलसाठी कारण स्ट्राईक हवी अमित वाघमारेला. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं केलं सिंगलसाठी. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 मध्ये किती बनतील टार्गेट सेट काय असेल हा प्रश्न बऱ्याचसा प्रेक्षक वर्गानं बऱ्याचशा खेळाडूंना देखील पडला असेल. 80 बनल्यात आता. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटची कडा होती. शॉर्ट पिच होता परंतु इथून मिथ म्हणेन टायमिंग नाहीये या स्ट्रोक मध्ये. डॉट बॉल आलाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 48 वरती तो बॅटिंग करतोय. 14 बॉल पेस्ट केलेत आतापर्यंत. सगळेच षटकारच आलेत त्याच्या बॅटमधून आणि षटकारानं अर्धशतक कंप्लीट करेल का आज प्रश्न आता सगळ्या प्रेक्षक वर्गांना देखील पडला असेल. मिस टायमिंग आहे. एक पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नक्कीच. इथून दुसरीचा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु इथून आता स्ट्राईक स्वतःजवळ ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय किरण बाद होतं या ठिकाणी. अमित पाकमारे मात्र 49 वरती सध्या तो बॅटिंग करतोय. 15 चेंडू त्यानं आतापर्यंत पेस्ट केलेत. हलचे
यावेळेचा बॉल नक्कीच चांगला होता. एक धाव तर पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी देखील केला जातोय. 2 पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होतं त्या ठिकाणी. 3 धाबाने अर्धशतक देखील कंप्लीट झालं या ठिकाणी. अमित बागमार जरा एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करा. अमित बागमाराचा 52 धाबा त्यानं बनवल्या 16 चेंडूमध्ये. जबरदस्त इनिंग या ठिकाणी त्यानं साकारली आहे आणि आजच्या दिवसामध्ये जरा प्रेक्षकांना मानवंदना बॅटवर करायचे. अमित या ठिकाणी 52 धाबा त्यानं हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक चेक. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. पहिल्या सत्रामध्ये इथून बनलात बॅटिंग करत असताना केतन रुद्रांस इलेव्हन कोलाड संघाच्या त्या तब्बल 84 धाबा धावफटल्यावरती सध्या पाहायला मिळत आहेत. हॅलो चेक हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो चेक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत असताना पाहायला मिळते. बासपण या ठिकाणी चला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचं. दोन्ही टीम केतन रुद्रांस इलेव्हन कोलाड आणि त्यांना इथून फाईट करणारा संघ पायल एमके ग्रुप अलिबाग संघाला आपण पाहतोय. अगदीच दोन्ही दमदार संघ आहे. दोन्ही संघ पहिला दोन मॅचमध्ये मी ते म्हणेन पराभूत झाले होते, परंतु या मॅचमध्ये आता दोन्ही संघांचा खेळ चांगला करावा लागेल. दोन्ही संघांचा खेळ चांगला करावा लागणार आहे इथून जिंकण्यासाठी. 44 बनलात 45 85 बनवायचा. 84 बनलात. महेश आणि त्याच्या सोबतीला आता संजय बागमार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती अमित बागमारेला आपण पाहतोय. अगदी त्याची आकर्षित करणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होत्या आणि तोच असा बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक घेऊन जबरदस्त खेळ त्याचा राहिला होता. पहिलाच बॉल अतिरिक्त गतीनं या ठिकाणी बॅटवरती आला. अगदी बॅटच्या स्टिकरवरती लागलाय, त्यामुळे इथून स्ट्राईक रुटीन पहिल्याच बॉलवरती केली जाते. कारण विचार केला ना आपण सातत्यपूर्वक तर मग इथून प्रत्येक ओव्हर मागे त्यांना किमान इथून 2 ते 3 फटके हवेत हे सामना जिंकण्यासाठी. परंतु इथून गोलंदाजी जर चांगली राहिली कदाचित
शॉर्ट पिच बॉल उंच गेलाय क्षेत्ररक्षकापासून त्या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण राहिलं आहे, परंतु इथून मात्र या बॉलवरती पेललं जातं. 2 धाबेच्या मदतीने आता टीमची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचेल ते अर्थातच 4 वरती. चांगली गोलंदाजी राहिली या पहिल्या षटकामध्ये. अगदीच कंजूसमय गोलंदाजी पाहायला मिळते. अमितच्या माध्यमातून एकही मोठा फटका आतापर्यंत बनलेला नाही या षटकामध्ये. त्यामुळे इथून आता थोडासा दबाव जो आहे तो दबाव आता पायल एमके ग्रुप अलिबाग संघावरती बराचसा वाढलेला पाहायला मिळतोय. ज्या आस्किंग नेट रन रेटनं धाबा बनवायच्या होत्या त्या आज रन रेटनं धाबा आलेल्याच नाही या पहिल्या षटकामध्ये. पाय चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी राहिली आहे. मी तर म्हणेन अमित बागमारेची या पहिल्या षटकामध्ये 4 धाबा बनल्यात आतापर्यंत. वा फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जेस करताय त्या ठिकाणी कॅच साठी कॉल जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून या ठिकाणी झाले चूक. पुन्हा एकदा बघा या चुका ज्या आहेत ना तुम्हाला कुठेतरी सुधारणं फार महत्त्वाच्या असतील, कारण या पद्धतीचं जेल तुम्ही जर का ड्रॉप्स केले तर कदाचित मग इथून मिळालेलं जीवनदान आता संजय वाघमारेला खऱ्या अर्थाने कितीपर्यंत महागडं ठरू शकतं. येणारे वेळ, येणारे काल हे नक्कीच आपल्याला दर्शवणार आहेत. या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत आहे. पहिल्या ओव्हर्समध्ये या ठिकाणी फक्त आणि फक्त 6 धाबा बनल्यात. असं वाटलं होतं की या षटकामध्ये धाबा बनतील, परंतु इथून मात्र धाबा कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला आहे तो गोलंदाज अमितनं. साहिल आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. साहिलचा पहिला चेंडू बनाट वेगानं पाहायला मिळाला. सरळ बीट केला होता या ठिकाणी फलंदाजाला आणि यष्टीरक्षकाचा वेध देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न होता साहिलचा या वेळेस मध्ये पडल्यानंतर चेंडू अगदी बाहेरच्या दिशेनं वलन घेतो. त्यामुळे इथून व्हाईट बॉलचा इशारा संजय बागमारे सर त्या ठिकाणी करत असताना पाहायला मिळालेत. धाबांसाठी संघर्ष करावा लागणार आहे या मॅचमध्ये, कारण 85 धाबा चेस करायच्या तुम्हाला. त्यामुळे इथून प्रत्येक ओव्हरमध्ये 2 ते 3 फटके येणं फार महत्त्वाचं आहे. आणि आजचा दिवस जो आहे ना तो गोलंदाजांसाठी फार महत्त्वाचा राहिला ही खेळपट्टी. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 84 हा हाय स्कोर असेल आजच्या दिवसामध्ये, कारण इथपर्यंत कुठलाही संघ अजूनपर्यंत पोहोचला नव्हता. परंतु या ठिकाणी केतन रुद्रांस 11 कोलाड संघानं चांगली धावसंख्या बनवली या पहिल्या सत्रामध्ये. परंतु त्या धाबांचा पाठलाग पायल एमके ग्रुप अलिबाग संघ करेल का? आज प्रश्न असेल. बॅटच्या स्लॉटमध्ये होता, समोरच्या दिशेनं लॉंग ऑफच्या डोक्यावरून चाललाय हा बॉल. मॅक्सिमम हिट फलंदाज महेश वाघमारेच्या बॅटमधून येतो आहे. हा गगनचुंबी असा षटकार, जबरदस्त फटका होता बघा, आकर्षित करणारा स्ट्रोक होता अगदीच. फटक्याला मात्र थोडासा आत्मविश्वास जरूर पाडला असेल आता फलंदाजाचा, कारण मागच्या काही चेंडूवरती धाबा आल्याच नव्हत्या. परंतु या षटकारासाठी तब्बल 10 चेंडू वेट करावे लागलेत. त्या अर्थातच पायल एमके ग्रुप अलिबाग संघाच्या फलंदाजांना. त्याचं एकमेव कारण काय आहे? तर एकमेव कारण अमित वाघमारेची ती गोलंदाजी. त्यानंतर संजय या दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यानंही केली होती, परंतु हा चेंडू अगदी समोरच्या दिशेला बाहेर पिळाला आणि त्यावरती मात्र आलेला हा षटकार.
वेगानं फेकला होता वेगानं, परंतु वेग जो होता लेगस्टम्पच्या बाहेर पाहायला मिळतोय. हा चेंडू वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंच करत असताना पाहायला मिळालाय. थोडासा दबाव आता गोलंदाजावरती सुद्धा पाहायला मिळतोय. षटकारानंतर थोडीशी दिशा आता बदलली आहे गोलंदाजाची, कारण समोरच्या दिशेनं जो चेंडू फेकला होता मागच्या चेंडूवरती आलेला तो षटकार वन्स अगेन त्याच दिशेनं जणू काय ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अगदीच जे टेकडीवरती प्रेक्षक होते अगदी त्यांना मानवंदना देत हा चेंडू हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा षटकार फलंदाज महेश बाकमारेच्या बॅटमधून येतोय. ही क्षमता आहे महेशकडे आणि ती क्षमता इथं सिद्ध करत असताना मागच्या ओव्हरमध्ये जरूर धाबा आल्या नव्हत्या अमित बाकमारेच्या, परंतु या षटकामध्ये संजय बाकमारेवरती आता थोडीशी आक्रमणाला सुरुवात केली आहे फलंदाज मी तर म्हणेन महेश बागमारेनं. समोर होता हाय बॉल समोरच्या दिशेनं लॅप केलाय. पहिली धाव वेगानं घेतली, दुसऱ्यासाठी कॉल जरूर आहे. चेंडू अगदीच थोडासा मी तर म्हणेन ना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पंबल झाले आणि त्याच पुढं का या ठिकाणी दुसरी धाव देखील सहजरीतीनं पूर्ण होताना आपण पाहतोय. आता स्ट्राईक जास्त काल महेश स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 6 मध्ये 17 वरती तो बॅटिंग करतोय. त्याला साथ दिली इथून आपण पाहतो संजय बाकमारेनं. हो चांगला चेंडू चांगला बॉल रिलीज केला या ठिकाणी. शेवटचा बॉलवरती कुठलाही धाव आलेली नाहीये. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 ओव्हरमध्ये 23 बनल्यात. चांगली गोलंदाजी येणारे आता बॉल शिल्लक असल्या 18 आणि 18 मध्ये 62 धाबांची गरज आहे. 18 मध्ये 62 धाबा आपण विचार केला तर इथून प्रत्येक षटकामागे 20.25 सरासरीने या धाबा आता बनवाव्या लागतील. त्या अर्थातच पायल एमके ग्रुप अलिबाग संघाला. सचिन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. सचिन मिरकुटे अगदी कमी वयामध्ये अगदी आपली एक नवीन बोलक त्यानं निर्माण केली आहे. विकेट किपरच्या माध्यमातून ही लावूड्स अपील या ठिकाणी कदाचित वाईट वाजवण्यासाठी ही अपील असावी, कारण चेंडूच्या बॅटचा कुठलाही संपर्क त्या ठिकाणी नव्हताच. बराच अंतर होता बॅट आणि बॉल पासून, त्यामुळे जिथून वाईट वाचवण्यासाठी विकेट किपरच्या माध्यमातून ही अपील पाहायला मिळाली होती. पण तो वाईट बॉलचा इशारा सचिन मिरकुटेचा आपण उल्लेख करत आलोय की कमी वयामध्ये त्याने अगदी यशाची उंच शिखर त्यानं गाठली आहेत. अजिंक्य दादांचा लाडका खेळाडू आहे, अगदी आवडता खेळाडू. यावेळेचा बॉल उंच चाललाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला कॅट्ससाठी कॉल केलाय जरूर आणि हा झेल देखील पकडला जातो आहे. अजून एक विकेटचं पतन या ठिकाणी थोडासा संघर्ष करत होता संजय आणि त्याचमध्ये केलेला हा खराब फटका. पहिला धक्का लागला जातोय पायल एमके ग्रुप अलिबागला. फलंदाज होईल बाद. मारुती नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जबरदस्त कामगिरी राहिली आहे सचिन मिरकुटे. आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती शॉर्ट पिच बॉल हुक केलाय आणि भव्य स्वागत केलं इथून सचिन मिरकुटेचा. आता मारुती नाईकनं ठोकलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. मॅक्सिमम हिट एक्झिक्यूटिव्ह केला होता या फटक्याला, येऊ दिला आणि त्यानंतर बघा ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, येऊ दिला शरीरावरती आणि त्यानंतर मिड विकेटच्या डोक्यावरून मात्र अगदी फटका केला आहे. फलंदाज मारुती नाईकनं
ठोकलेला हा षटकार सचिन वरती थोडासा दबाव टाकला जातोय. विकेट जरूर आली मागच्या बॉलवरती, परंतु यावेळेस लाऊडली अपील पंचांकडं, आणि ही अपील मात्र आता उचलून धरत असताना पंच पाहायला मिळत आहेत. लेग बी फोरची विकेट आली आहे. मारुती नाईक आता थोडासा निराश होऊन तंबूच्या दिशेनं परततोय, कारण निर्णयावरती आता थोडासा मिथ म्हणेन नाखुश आहे. 30 धाबा बनल्यात पंचांच्या निर्णयानुसार. त्याला आता मात्र इथून मैदान सोडावं लागतंय. ही खेळाडू वृत्ती पाहिजे प्रत्येकाकडे, कारण बॉल ज्या पद्धतीने स्किट झाला होता त्याच पद्धतीनं असं वाटलं होतं की यष्टांचा वेध आहे की थोडासा खाली राहिला, हाच प्रश्न होता, डाऊट होता. परंतु इथून मात्र पंचांनी कुठलेही मिथ म्हणेन वेळ न घेता इथून लेग बी फोरची विकेट या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे आपल्याला पाहायला मिळाली. ही महत्वाची विकेट पाहिले की ग्रुप अलिबागला दुसरा धक्का. क्रॉस बॅटनं बॅटची कडा घेतली आहे. यावेळेस थोडासा आवाज, 2 आवाज झाले होते, त्याच वेळी थोडासा डाऊट होता पंचांकडं देखील, त्यामुळे इथून पंचांनी नॉट आऊटचा इशारा देखील त्या ठिकाणी केलेला आहे. कारण बॅट जी आतली कडा होती कदाचित तिथे चेंडू थोडासा ब्रश झाला होता, कारण 2 आवाज त्या ठिकाणी आले होते, त्यामुळे इथून मात्र नॉट आऊटचा इशारा येतो पंचांचा. रोहनला आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना शरीरापासून लांब ठेवला होता हा चेंडू, परंतु अगदीच थोडासा शरीराच्या वाईटसाठी रेव नसेल याची नोंद घ्यायची आपण. पंचांकला डाऊट वाटला तर पंच घेऊ शकतात, परंतु खेळाडूसाठी कुठलाही रेव उपलब्ध नाही आहेत याची आपण नोंद घ्यायची. शॉर्ट बिस बॉल शॉर्ट होता, परंतु इथून थोडासा खाली राहिला. सरळ बॅटनं जर केला असतं तर कदाचित इथून मात्र एखादा मोठा फटका बनला आला असता, परंतु इथेही मात्र मिस झाले. थोडासा दबावाखाली मी तर म्हणेन इथून फलंदाज दिसतोय रोहनला ज्या पद्धतीनं जो बॅटिंग करतोय. चांगली गोलंदाजी राहिली सचिनची. एक षटकार जर बघडला तर फार चांगली गोलंदाजी त्यानं या षटकामध्ये दाखवली आहे. अजून एक भन्नाट वेगानं फेकलेला हा चेंडू, जबरदस्त षटक त्यानं फेकलाय. फक्त या षटकामध्ये त्यांना 8 धावा देत 2 महत्वाच्या विकेट या ठिकाणी त्यानं साकारल्यात, आणि चांगली गोलंदाजी, कमबॅक गोलंदाजी या ठिकाणी त्यानं या षटकामध्ये दाखवली. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 31 वरती 2 आहेत. बॅटिंग करत असताना पायल एम के ग्रुप अलिबाग संघ सध्या थोडासा टेन्शनमध्ये आता पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 54 धाबांची गरज आहे. 12 मध्ये 54 बनल्या जातात, बनू शकतात. रबल बॉल आहे, त्यामुळे रबल बॉलमध्ये सांगणं फार कठीण असतं. कधी काय घडेल, कधी सामन्याचं चित्र पलटेल हे सांगणं फार कठीण असतं. कारण काल देखील आपण पाहिलं होतं मंगेश झुगरे शेवटच्या मॅचमध्ये, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 60 धावांची गरज होती वरद इलेव्हन नाणेवली संघाला, आणि त्या धावा देखील इथून मी तर म्हणेन बनवण्याचा प्रयत्न केला होता ना वरद इलेव्हन नाणेवली संघाने. एका ओव्हरमध्ये 29ची गरज होती, त्यामध्ये मी तर म्हणेन हरिश्चंद्रनं ठोकलेले 4 षटकार त्याच मी तर म्हणेन ओव्हरमध्ये तब्बल ते मॅच बनली होती. परंतु शेवटच्या 2 बॉलवरती त्याची विकेट गेल्यानंतर सामना कुठेतरी अडचणीमध्ये आला होता. त्यामुळे या 54 धावा इतक्या असं नाहीये की होऊ शकत नाहीये, बनवू शकतात, होऊ शकतात. नागोरी चायवाले या ठिकाणी उपस्थित झालेत. नक्कीच त्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करूया. कधी कुठेही स्पर्धा असू द्या, त्यांची उपस्थिती नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कोणाला चाय किंवा नागोरी चाय या सगळ्या गोष्टी जर पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. त्यांच्याशी संपर्क करा. स्टेजच्या समोर अगदी त्यांची गाडी उभी आहे. पाऊस देखील आज नाही आहे, त्यामुळं इथून प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने इथपर्यंत पोहोचले आहेत. यावेळेस देखील मिस टायमिंग आहे, उंच गेलाय. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, परंतु इथून देखील जेलपर्यंत पोहोचले नाही आहेत. 2 धाबा जरूर आल्या. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी
चला 3 धाबा या चेंडूवरती नक्कीच प्राप्त केल्या जातील. 3 धाबा फलंदाज बाद होईल. महेश यावेळेस मात्र अजून एक धक्का क्रमांक 3 या ठिकाणी लागत असताना आपल्याला पाहायला मिळतंय पायल एमके ग्रुप अलिबाग संघाला. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. चला स्पीडअप घ्या. योगेश बाग मारेल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 10 मध्ये 49 बनवायच्यात. समोरच्या दिशेनं लॅप केलाय हवाई सबर बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर मॅक्झिमम 8. 6 धाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाजाच्या बॅटमधून. थोडासा मी तर म्हणेन पायामध्ये दुखापत आहे परंतु अशा वेळेस मात्र षटकार ठोकलाय त्यानं. धाबांचं अंतर कुठेतरी कापलं जातंय या ठिकाणी. धाबेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. 9 मध्ये 43 बनवायच्यात आज जोडी. 3 चेंडूमध्ये जर 2 ते 3 मोठे फटके आले ना तर सामना अगदी मी तर म्हणेन सुरक्षित राहू शकतो. याच पद्धतीचा सामना आपण कालही पाहिला होता. हो, वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कधीच कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा 30 दशक तोच दरारा घेऊन आणि जणू काही चित्र तेच मैदानावरती पाहायला मिळतं आहे. थोडीशी पायामध्ये दुखापत आहे परंतु जशी दुखापत झाली तशीच मैदानाच्या आतमध्ये आता तो तुफानी खेळी करत असताना पाहायला मिळतं. 2 षटकार ठोकले आहेत. सामन्याचं गणित आता बदलताना पाहायला मिळते. 8 मध्ये 37 बनवायच्यात. हे 2 चेंडू आता निर्णायक असतील या मॅचसाठी. 8 मध्ये 37. शुभम चौधरीचं कालचं षटक अजूनही त्याला झोप लागली नसेल कदाचित. 6 वाईट 4 नो फेकले होते एका षटकामध्ये. तब्बल 14 ते 15 चेंडू त्यानं एका षटकामध्ये फेकले होते आणि कदाचित तसं षटक इथं एखादं आलं असतं तर कदाचित मॅचचं गणित पलटलं असतं. परंतु इथून मात्र डॉट बॉल आला आहे. थोडंसं निराश असेल स्वतःवरती मी तर म्हणेन या ठिकाणी. रोहन ज्या पद्धतीनं त्यानं मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होते अपेक्षा दाखवल्या होत्या त्यानं. असाच सामना काल देखील रंगला होता. 7 मध्ये 37ची गरज होती आणि त्यावेळेस आलेला षटकार आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 29ची गरज होती परत 11 नाणेवली संघाला. जणू काही हा सामना त्याच पद्धतीनं रंगतो की काय. यावेळेस देखील शॉर्ट पिच होता परंतु इथेही टायमिंग करू शकले नाहीये आणि या बॉलवरती फक्त आले सिंगल धाव. त्यामुळे इथून आता 6 मध्ये 36ची गरज आहे. 6ही बॉल सीमारेषेच्या बाहेर आता फेकावं लागतील, मारावं लागतील. तो विक्रम आता कुठला खेळाडू करेल का हाही प्रश्न असेल कारण आदिवासी रायगड प्रीमियर लीग आहे. या लीगमध्ये कधीही काहीही घडू शकतं. 6 मध्ये 36. तत्पूर्वी एक अनाउन्समेंट असेल. आपण दोस्ती 11 कांडोली संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. टॉन्स करण्यासाठी आपण लगेच संपर्क करा. दोस्ती 11 कांडोली संघ आणि जो संघ जिंकेल तो संघ त्यांच्यासोबत भेटणार आहे. सुपर 10 साठी ही लढत असेल. पहिला आलाय लॉंग ऑनच्या दिशेनं पहिला ठोकलेला हा मॅक्झिमम हिट. 6 धाब्यांसाठी षटकार अपेक्षा दाखवल्यात, आशा दाखवल्यात परंतु आशा दाखवून फायदा नाही. करावं लागेल, लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. जसा काल लढला होता हरिश्चंद्र बोलला शेवटच्या ओव्हरमध्ये 29ची गरज असताना त्यानं 4 षटकार डबल ठोकत नाणेवली संघाला जीवित ठेवलं होतं शेवटच्या 2 बॉलपर्यंत परंतु तो सामना त्यांच्या हातातून निसटलाय. शॉर्ट पिच होता परंतु इकडे मिस झाले. डॉट बॉल आलाय. 4 मध्ये 3ची गरज आहे. सामना हळूहळू आता निष्ठत चाललाय. तर अर्थातच पायल एमके ग्रुप अलिबाग संघाच्या हातातून. लेग पायचा इशारा येतोय पंचांचा त्या ठिकाणी. सिंगल दाब येते, स्ट्राईक रोटेट होते. इथून प्रतिसा प्रवास करावा लागणार आहे आता पायल एमके ग्रुप अलिबाग संघाला. तब्बल पुढच्या वर्षीची वाट आता पाहावी लागणार आहे कारण दोन्ही सामने त्याने आता सलक्ष गमावलेत या स्पर्धेमध्ये. त्यामुळे इथून आता त्यांना बाहेर फेकलं जाईल. तो संघ स्पर्धेतून आता मात्र सरळ बाहेर फेकला जाईल. डॉट बॉल आलाय पुन्हा एकदा. 2 मध्ये 29ची गरज आहे.
हां डेफिनेटली यार चित्र तेच मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत. पॅडवरती होता, आडव्या पॅडनं केल्याचा प्रयत्न, परंतु वेग भरपूर होता या चेंडूमध्ये आणि इथून सिंगलच धाव बनली. 1:28, 1:28 सिंगल ह्याही बॉलवरती. म्हणजे इथून मात्र हा सामना जिंकला जातोय. केतन रुद्रांस 11 कोलाट संघानं हा सामना जिंकला आहे आणि इथून मात्र आता प्रतीचा प्रवास करावा लागतोय पायल एम के ग्रुप अलिबाग संघाला. या स्पर्धेमधून बाहेर फेकलं जात आहे. आटलक टीम अलिबाग जाताना चौकात जा एवढा संदेश आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. आणि नेक्स्ट मॅचसाठी दोस्ती 11 कांड्रोली संघ आणि त्यांच्या विरोधात असेल तर अर्थातच केतन रुद्रांस 11 कोलाट संघ. सूरज बागमारेसाठी